जेव्हा तुम्हाला हलकं आणि चविष्ट असं काहीतरी खायचं असेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा। कुकरमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालते। 1 तमालपत्र आणि 1 स्टार फूल खडे मसाल्यामध्ये, पाव चमचा मोहरी छान तडतडली की मग पाव चमचा जिरे घालते। 2 हिरव्या मिरच्या तोडून फोडणीमध्ये घालते। थोडेसे कढीपत्ता आणि हिंग पाव चमचा, हे चांगलं व्यवस्थित असं भाजून घेते। एक मीडियम साईजचा कांदा लांब असा कापून घेतलाय तोही घालते आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते। 4 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा तो चेचून घेतला होता तोही मी घालून घेते। पाव चमचा हळद आणि 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर ते घालून मी व्यवस्थित असं भाजून घेतलंय। 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ असं स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून खमंग असं भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे। तांदूळ आणि डाळ एकूण 2.5 वाटी होत आहे तर मी त्याचं 5 वाटी पाणी घातलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्या करून घ्यायचे। 3 शिट्या झाल्या की हवा गेल्यानंतर कुकर ओपन करायचा आहे। मस्त खमंग अशी आपली खिचडी तयार होते। तयार आहे आपली झटपट होणारी खमंग अशी डाळ खिचडी। ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।